नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बातमी आणि बातमीच्या अनुषंगाने बरंच काही या बुलेटिनमध्ये आपण बघूयात. बुलेटिनची सुरुवात एका अशा बातमीने करणार आहोत किंवा अशी काही दृश्य तुम्हाला दाखवणार आहोत की तुमच्या छातीत धडकी भरेल. 2 मिनिटं तुम्ही श्वास रोखून धराल. घटना ही तशीच आहे. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. राजापूर पूर्णपणे जलमय झालेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलंय. पण ग्रामस्थांच्या जीवाला विजेचा धोका पोहोचू नये याकरता एका वीज कर्मचाऱ्यानं आपला जीव म्हणजे स्वतःचा जीव पणाला लावला. त्यांचं नाव आहे रुपेश महाडिक. तुम्हीच पहा या रुपेशचं डेअरिंग. छातीभर पाण्यात उतरणारा हा जाबाज रुपेश महाडिक. वीज पुरवठा बंद करण्याकरता वीज वितरणचा कर्मचारी असलेले महाडिक यांनी ग्रामस्थांच्या जीवाचा विचार करून आपला जीव धोक्यात घातला. छातीभर पाण्यातून विजेच्या खांबाजवळ जात वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या बहादरानं केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय आणि खरं तर कौतुक व्हायलाच हवं. त्याच्या या धाडसामुळे त्यानं आपल्या गावाचं नाव उंचावलंय. त्याच्या या साहसाला दादच द्यायला हवी. आजकाल कुणीही आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याकरता पुढे येत नाही. पण रुपेशनं हे साहस दाखवलं. आपल्या जीवाची आपल्या कुटुंबाची पर्वा न करता एक सामाजिक भान ठेवून सामाजिक जाणीव ठेवून त्यानं जे साहस केलंय त्याला तोडच नाही. त्याच्या धाडसाला साहसाला जॉबाज डेअरिंगबाज रुपेशला न्यूज 18 लोकमतचा सलाम. वीज वितरणाचा कर्मचारी रुपेश महाडिक स्वतःच आपल्या सोबत आहेत. रुपेश, सगळ्यात आधी तर खूप खूप कौतुक आपल्या धाडसाचं. आपण स्वतःची पर्वा केली नाहीत. या पाण्याला प्रवाह सुद्धा असतो त्याचाही विचार केला नाहीत. तुम्ही स्वतः एवढ्या लांबपर्यंत त्या विजेच्या खांबापर्यंत का गेला होतात आणि भीती नाही वाटली तुम्हाला हे करताना? सुरुवातीला म्हणजे सांगायचं म्हणजे की मला एक आत्मविश्वास होता की हे काम मी करू शकतो आणि तिथपर्यंत जाऊन मी मागे येऊ शकतो असं मला खात्री होती. आणि सोबतच आमचे सहकारी माझ्यासोबत दर्शन जोगले आणि तिथले ग्रामस्थ संकेत पवार आमचे मित्र ते सुद्धा उपस्थित होते. सोबत आमचे ठाकरे साहेब पण त्या लाईनवरती उपस्थित होते. बर, पण रुपेश त्या विजेच्या खांबापर्यंत तू कशा करता गेला होतास? म्हणजे विजेची तार पाण्यात उतरत होती का तुला विजेच्या खांबावर चढून वीज तोडणी करायची होती? नेमकं कशासाठी तू गेलास? ऍक्च्युली काल रात्रीपासून पुढील म्हणजे 3-4 गावं अंधारात होती. बर. आणि परिस्थिती अशी होती की पाऊस वाढत होता आणि जर थोडा वेळ अजून वेळ करता असता तर ते चालू करता नसतं. तो एबी स्विच ज्याला आपण म्हणतो एअर ब्लास्ट स्विच, बरोबर, तो क्लोज केल्याशिवाय म्हणजे तो सप्लाय चालू होऊ शकत नव्हता. म्हणून आम्ही स्टेशनला फोन करून रिस्टर आधी एबी स्विच लाईन सर्व 11 kV बंद करून घेतली आणि त्यानंतरच तिथे आतमध्ये जाऊन तिथे सुरक्षितता बाळगून मी ते काम केलं आणि मागे. नक्की. पण रुपेश, तू जसं म्हणतोयस तुझ्याबरोबर अजून काही पण कर्मचारी होते तरी तू एकटाच या खांबापर्यंत जाताना दिसतोयस. काही विचार नाही आला की आपणच कशाला जावं, आपल्या मागे आपलं कुटुंब आहे असा कुठला विचार नाही आला मनात? विचार तर असतोच, पण मला एक मनातून आतून जाणीव होती की तिथपर्यंत जाऊन मी माघारी येऊ शकतो. आणि कसं या परिस्थितीत म्हणजे मला कॉन्फिडन्स होता आणि अशा वेळी आपण दुसरं सांगणं की बाबा मी जात नाही तू जा, त्यापेक्षा स्वतः जबाबदारी घेतलेली एखाद्या वेळी बरी असं माझं वैयक्तिक मत. त्यामुळे मी आज अख्ख्या महाराष्ट्राने रुपेश तुझं हे बोलणं ऐकावं. कोरोनाच्या काळामध्ये किंवा अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये लोक हाताला हात द्यायला सुद्धा उभं राहत नाहीत, पण तू मात्र अशी भावना मनात ठेवून काम करतो आहेस. खरंच खूप कौतुक आहे. रुपेश, जाताना तू चालत जाताना दिसतोय, तुझ्या छातीपर्यंत पाणी आहे, पण येताना मात्र तुला पोहत यावं लागतंय. म्हणजे पाणी वाढलं तेवढ्या दरम्यानच्या काळात तू काम करत होतास तेवढ्या काळात? वाढलं म्हणजे कसं झालं की ऍक्च्युली मी जाताना तिथे व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दिसतंय की थोडंसं म्हणजे छातीपर्यंत पाणी आलं होतं. पावलं पुढे टाकताना तो एकंदर आता उन्हाळ्याच्या दिवसातून विचार केला तो मैदानी भाग आहे, म्हणजे तिथे खासखळगे तसे नाही आहेत.
त्यामुळे ते एक कारण होतं की मी जाण्याचं धाडस केलं की एक आशा की मी जाऊन तिथून येऊ शकतोय. बर आणि जाताना सुरुवातीला ज्या भागात माझ्या म्हणजे जास्त पाणी वाढलं की बाबा इथपर्यंत पाणी येतंय, मग मी तिथून पुढे गेल्यानंतर पाणी थोडं कमी होतं. मग मी येताना त्या भागात जास्त पाणी वाढलं असेल किंवा तेवढासा अंदाज नव्हता म्हणून मी बरोबर. म्हटलं पोहत गेलेलं बरं. आलास. हा रुपेश, तू किती वर्षांचा आहेस आणि तुझ्या घरात कोण कोण आहे? माझं वय आता 29 वर्ष आहे आणि माझ्यासोबत माझी फॅमिली म्हणजे आई, बाबा, माझी बायको, त्याच्यानंतर भाऊ वगैरे आहेत. बर, पण मग त्यांच्या काय प्रतिक्रिया होता हा व्हिडिओ बघितल्यानंतर? त्यांच्या म्हणजे कसं खरं सांगायचं म्हणजे मी ज्या विभागात पण काम करतो तेथील बरेच लोकांचे मला कॉल आले की त्यांचं असं सांगणं होतं की तशी काही गरज नव्हती. बर, आम्ही अजून अंधारात राहिलो असतो काही दिवस, पण एवढा जीव तुम्ही धोक्यात घातलात, नको हवा होता. हा घालायला नको होता. बरोबर बरोबर. रुपेश, तू असाच सोबत राहा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर स्वतः दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, रुपेश महाडिक आता आपल्या सोबत आहे, जो विजेच्या खांबापर्यंत पोहत गेला आणि आजूबाजूच्यांना, जे काल रात्रीपासून ज्यांच्या घरात वीज नव्हती, अंधार होता, त्यांना वीज मिळावी आणि कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. प्रवीणजी, काय सांगाल? नाही, खरं म्हणजे मी रुपेश महाडिकचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या लोकमत न्यूज 18 चॅनलचंही अभिनंदन करतो की अशा एका धाडसी कर्मचाऱ्यानं आपला जीव धोक्यात घातल्यानंतर आपण त्याचं महाराष्ट्रातील जनतेसमोर जाहीर कोडकौतुक करताय. त्याच्या धाडसाचं त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो. थँक्यू. खरं म्हणजे आज आपण बघाल की हे फार धाडसाचं काम होतं, कारण जवळपास छातीभर पाण्यामध्ये त्या ठिकाणी रुपेश महाडिक उतरून त्या ठिकाणी ती वीज कनेक्शन बंद करण्याचा प्रयत्न केला. कारण या मुसळधार पावसामध्ये जर तो करंट पाण्यामध्ये उतरला तर त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी पोहोचू शकतं आणि अनेक लोक शॉकनी त्या ठिकाणी आपल्या मृत्यूला पण गमावू लागू शकतं आणि त्याचा करंट पुन्हा तो वाहिनीतनं जाऊन किती लोकांना अफेक्ट करेल याची त्या ठिकाणी गॅरंटी नाही. आणि म्हणून अत्यंत उत्तम असं धाडसाचं काम या ठिकाणी रुपेश महाडिकने त्या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं यातनं वीज कंपनी किंवा यंत्रणांनी एक धडा घेतला पाहिजे की जेव्हा अशा प्रकारचा एखादा तरुण धाडस करतो त्यावेळेला आपण पावसाचा अंदाज घेऊन, आपल्याकडे हवामान अंदाज असतो, तर अशा प्रकारची कनेक्शन पूर्वीच नियोजन करत त्या ठिकाणी बंद करणं किंवा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर कधी कधी या धाडसातनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसानीला पण आपल्याला जीवितहानीला सामोरं जावं लागू शकतं. कारण आपल्याला पुढे काय वाढून ठेवलंय माहित नसतं. कारण मला आठवतं की मुंबईत जेव्हा मुसळधार पाऊस पडला त्यावेळेला मी गांधी जर टर्निंगला गेलो होतो तर मी छातीवर पाण्यात होतो आणि मला नंतर कळलं की तिथे मॅन्युअल मोठी होती. आणि मग अशा वेळेला थोडासा निष्काळजीपणा जरी आपला झाला तरी लोकांना वाचवत असताना आपल्या जीवितालाही धोका होऊ शकतो. मी त्याच्या धाडसाचं रुपेशच्या मनापासून कौतुक करतो आणि यंत्रणांनी सजग होऊन अशा प्रकारे या ठिकाणी पूर्वनियोजन केलं पाहिजे. आणि मला वाटतं त्या डिपार्टमेंटनेही किंवा शासनानेही त्याच्या धाडसाचं त्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. नक्की. प्रवीणजी, आभार. न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोलात आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून रुपेशच्या पाठीवर कौतुकाची थाप तुम्ही लगावलेत. रुपेश, तुला तुझ्या आजूबाजूच्या परिसरातून, गावातून किंवा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला, स्वतः तुला फोन रुपेश केला असेल सगळ्यांनी आणि कौतुक केलं असेल तुझं. रुपेश महाडिक, वीज वितरण कर्मचारी, जो आता दृश्यांमध्ये आपल्याला दिसतोय, त्याच्याशी आपण बोलतोय, सविस्तर संवाद साधूया त्याच्याशी. त्याचा या सगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया घेऊया. शिवसेनेच्या नेते नीलम गोरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलणार आहोत. नीलमताई, तुम्ही काय सांगाल? रुपेशचं कसं कौतुक कराल? स्वतःचा जीव धोक्यात घालून, किंबहुना आपल्याला काही होऊ शकेल असा विचारही त्याच्या मनात आला नाही. आजूबाजूला 3 कर्मचारी होते, पण तरी तो स्वतः खांबापर्यंत गेला आणि त्याचं काम पूर्ण करून परत आला.
एक तर मी असं म्हणेन की याला मी संकटामधला योद्धा असंच नाव देईन, कारण लोकांच्या अडचणीचा विचार करून त्यांनी स्वतः ताबडतोब धाडस दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला जाऊन काय करायचंय ते ध्येय त्याचं निश्चित झालेलं होतं आणि ते महत्वाचं म्हणजे वीज संपूर्ण विभागाचे कर्मचारी आहेत. अशा वेळेला नेहमीच आपल्याला एक सवय असते की काय करतायत शासनाचे लोक असं म्हणतं, पण इथे त्यांनी स्वतःचं कर्तव्य बजावलेलं आहे आणि अशा वेळेला पाण्यातून सुद्धा काही वेळेला विजेचे प्रवाह वगैरे जातात. तर एवढ्या धोकादायक याच्यामध्ये उलट मला असं वाटतं त्यांनी विचार करून याच्यामध्ये जी वीज सुरू केली आहे तर या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःच्या कामाला न्याय दिलाय, लोकांना दिलासा दिलाय आणि IBN लोकमतनी हे दृश्य दाखवून लोकांचा निश्चितपणाने धीर वाढवलेला आहे. की आपल्या कोणाला आपल्या आठवण आहे का नाही असा प्रश्न संकटातल्या लोकांना पडत असेल तर मी असं सांगेन की देव, डॉक्टर्स आणि त्याचबरोबर असे कर्मचारी यांना तुमची आठवण आहे. हा माणुसकीवरचा विश्वास दृढ करणारं ही घटना आहे. नक्की. नीलमताई, तुम्हाला विनंती करेन तुम्ही अशाच सोबत राहा. रुपेश सुद्धा आता तुमचं बोलणं ऐकतो आहे. तुम्ही रुपेशला काही सांगू इच्छिता? रुपेश, खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन आणि घरच्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद यासाठी की सुरक्षित राहा. सगळं काम करत असताना स्वतःची काळजी पण घ्या आणि नंतर कधी तुम्हाला काही कामाच्या संदर्भात वाटलं की मला संपर्क साधायचा आहे IBN लोकमतचे तिथले स्थानिक जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत किंवा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तुम्ही मला कधी भेटू शकता. नक्कीच मला तुम्हाला भेटणं आवडेल. नक्की. नीलमताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतकं छान बोलात. खरं तर असे शब्द या घडीला फार महत्त्वाचे असतात. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आपल्या सोबत होत्या, ज्या रुपेशशी सुद्धा बोलल्या. रुपेश, तू नीलमताईंचं म्हणणं किंवा त्याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा बोलत होते आणि तेही तुझं कौतुक करत होते. तू ऐकलं असशील. काय तुझी प्रतिक्रिया किंवा आत्ता तुझ्या मनात काय भावना आहे? रुपेश, ज्याने हे धाडस दाखवलं तो आपल्या सोबत आहे. त्याच्या धैर्याला, त्याच्या मनात ज्या भावना त्यावेळेला उत्पन्न झाल्या त्या सगळ्याला सलाम केला पाहिजे. त्याचं खूप कौतुक जाहीरपणे झालं पाहिजे आणि म्हणून न्यूज 18 लोकमतचा हा प्रयत्न होता. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. राजकीय गुरु रघुनाथ येमुलला अटक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. पुण्यातील राजकीय गुरुला चतुश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे असा सल्ला येमुलनं दिला होता. राजकीय गुरुला अखेर त्याचा पायगुण भोवला. रघुनाथ येमुलला आता अटक करण्यात आली आहे. शहरातील प्रतिष्ठित नानासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबातील मुलाला येमुलनं सल्ला दिला होता. गणेश उर्फ केदारला येमुलनं तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे असा सल्ला दिला आणि यामुळे गणेशच्या पत्नीला अनेकदा त्रासाला सामोरं जावं लागलं. 23 जानेवारी 2017 पासून पीडितेला तिचा पती गणेश गायकवाडनं त्रास द्यायला सुरुवात केली. सिगरेटचे चटके देणं, बहिरेपणा येईपर्यंत मारहाण करणं असे अमानुष प्रकार घडले. अखेर पीडितेने 8 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 6 जणांना अटकपूर्व जामीन मिळाला तर गणेश गायकवाड आणि 1 जण अद्यापही फरार आहे. गुन्ह्याच्या तपासात आम्हाला असा निवडून आला की हे सगळे करण्यामध्ये रघुनाथ येमूल ह्या सगळ्या करण्यामध्ये रघुनाथ येमूलच्या एक सिंहाच्या वाटा आहेत आणि सगळे स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर काल त्यांना अटक करण्यात आलेली आहे परवा आणि 1 दिवसाचे PC घेण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाच्या के आहेत की ते मनातला डाऊट क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे चांगले लोकांचे संसार ते ध्वस्त होतात. कथित राजकीय गुरु रघुनाथ येमूलच्या सांगण्यावरून सुशिक्षित घरामध्ये अंधश्रद्धेने प्रवेश केला. पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार होणार नाहीस आणि मंत्रीही होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे. मी देतो ते लिंबू उतरवल्यावर तुझ्या मागची पीडा कायमची निघून जाईल असा भयंकर सल्ला येमूलनं दिला होता. नाही, त्यांनी सांगितलं होतं की ते सून आल्यापासून तुमचे पॉलिटिकल राईज होणार नाही आणि इतर गोष्टी आहेत, ते तपासाचा भाग आहेत.
पण असा काही असेल तर मला सगळ्याच्या कळकळीची विनंती आहे, कृपा करून अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. हे अंधश्रद्धा आहे, ते फालतूची गोष्टी आहेत आणि तुम्हाला पोलिसाला तुम्ही तातडीनं कळवा. रघुनाथ येमूल हा कथित राजकीय गुरु म्हणून पुण्याच्या सामाजिक वर्तुळात वावरतो. अनेक पुढारी आणि अधिकारी सुद्धा त्याच्याकडे येतात. त्यामुळे त्याचं प्रस्थ विनाकारणच वाढलं. अगदी संजय दत्त सारखा अभिनेता सुद्धा त्याच्या बनावाला फसला. अनेक मोठे डॉक्टरही त्याच्या भोंदूगिरीमध्ये सापडले. पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये राजकीय गुरूच्या मूर्खपणामुळे एक मोठं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि नाहक एका विवाहितेला सुद्धा अनन्वित छळाला सामोरं जावं लागलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, जर लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो ते आणि त्यांच्यासारखी लोक जर अशा गोष्टींना भुलायला लागली किंवा ज्यांचं उदाहरण आपण आपल्या समोर ठेवतो असे बॉलिवूडचे कलाकार, ती जर असं वागायला लागली तर मग पुढे काय? सुवर्ण, अत्यंत दुर्दैवी घटना आहे खरं तर. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाचे रोल मॉडेल कुणी का असेनात, एका विवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त होणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्यातही ती कुठल्या तरी टुकार भोंदूच्या सल्ल्यावरून उद्ध्वस्त होणं ही त्याहीपेक्षा आणखी वाईट गोष्ट आहे. उच्च शिक्षित असलेल्या, प्रतिष्ठित असलेल्या, सधन असलेल्या, महत्वाचं म्हणजे कोट्यवधी रुपयांचे मालक असलेल्या कुटुंबातल्या मुलाला सुद्धा अशा कुठल्या तरी भोंदूचा सल्ला घ्यावा वाटतो, जो आशांना खोटे सल्ले देऊन स्वतःच्या तुंबड्या भरायचा प्रयत्न करत असतो. असा गुरु त्यांना मिळतो जो भोंदूगिरीचे सल्ले देतो, लिंबू उतरवून टाकण्यासारख्या गोष्टी सांगतो आणि विशेष म्हणजे जी व्यक्ती हे सगळं करते त्याची सगळ्यात मोठी IT पार्क जी आहे ती औंध आणि बानेरच्या परिसरामध्ये, म्हणजे तंत्रज्ञ आणि शिक्षण या सगळ्याशी जोडले गेलेला तरुण सुद्धा या अशा गोष्टी करतो. स्वतःच्या राजकीय अपयशाला आपल्या पत्नीला दोषी ठरवणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्दैवी आहेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये सुदैवानं पुणे पोलिसांनी अत्यंत खमकी भूमिका घेतली. या येमूलला अटक केली. वास्तविक अनेक राजकीय पुढारी जे आहेत ते काल त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिथं येऊन किंवा पोलिसांना फोनच्या माध्यमातून कारवाई करू नका असे सल्ले देत होते. पुणे पोलिसांनी हे सल्ले ऐकले नाहीत आणि त्याला अटक केली. काल त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यावर आज पुन्हा त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. त्याला पुन्हा 1 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयानं वाढवून दिली. पण म्हणजे पुणे पोलिसांनी फार मोठी भूमिका घेतलेली आहे आणि कारवाई केलेली आहे. त्यांच्या पाठी सगळ्या समाजानं उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून असे भोंदूगिरी करणारे, एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गजाआड होतील. धन्यवाद वैभव, सविस्तर बोलल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल. आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.